आम्ही काही प्रश्न विचारले किंवा विषय त्यांच्यासमोर मांडले तर ते उलटे आमच्यावरती आरोप करतात। ठीक आहे, त्याच्यावरती या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये आमच्याकडनं काही प्रश्न उपस्थित केले जातीलच, जीवाभावाचे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचे उपस्थित केले जातील। मात्र एकूण आत्ताची जी काही परिस्थिती आहे आपल्याच माध्यमातून आम्हालाही कळते, संपूर्ण राज्याला कळते आणि राज्यातले शेतकरी ही परिस्थिती प्रत्यक्ष भोगतायत। ज्या काही बातम्या येत आहेत ही आता गेल्या आठवड्यात टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे। त्याच्यात त्यांनी म्हटले की साधारणतः सरासरी जर का आपण बघितलं तर रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतोय। एकूण तुम्हाला सर्वांना आठवत असेल की हे घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही। त्यांच्यापुरतं ठीक आहे, कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे। असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो। विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर आहे। मात्र शेतकऱ्याची हालत गंभीर आहे। आज सुद्धा अजूनही पावसाने ओढ दिलेली आहे, पाऊस म्हणावा तसा सुरू झालेला नाहीये। महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावात आज सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय, त्याबद्दल यांना कुठेही संवेदना नाही। एकूण जर का पाहिलं तर ताई म्हणजे जवळपास 6,500 आत्महत्या या गेल्या 2-1 वर्षात झालेल्या आहेत। म्हणजे पुन्हा ढोबळमानाने पाहिलं तर साधारणतः रोज 9 शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत। विदर्भातील शेतकरी असो, मराठवाड्यातील शेतकरी असो, यांचा वाली कोणी राहिलेला नाहीये। जर का आपण बघितलं तर यांनी ज्या काही घोषणा केल्या मी मुद्दाम आकडेवारीच घेऊन आलेलो आहे। साधारणतः 10,022 कोटीची नुकसान भरपाई देणं बाकी, यानी किती जरी मांडला तरी जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की हे जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत। प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किंवा त्याच्या खात्यात अजूनही पैसे येणं बाकी आहे। साधारणतः गेल्या 1 जानेवारी पासून आतापर्यंत 1046 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। ही एकूण जर का परिस्थिती पाहिली, पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाहीयेत। आजच मला माहिती मिळाली, नाही ते दुसरं तुम्ही दिलं ना 1 रुपयात पीक विमा, नाही ते द्या ना खालचं, हां 1 रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती, पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ 70 रुपये काही ठिकाणी जमा झालेले आहेत। अशी म्हणजे सगळे चित्र विचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत। म्हणून मला आमची मुख्य मागणी उद्याच्या अधिवेशनात ही राहणार आहे की तुमचं आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे, त्यांच्या सुदैवाने शेपटावरती निभावलं आणि कसे बस एनडीएचं सरकार हे दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेलं आहे। त्यांच्या लेखी असलेली महाशक्ती पुन्हा एकदा तिकडे विराजमान झालेली आहे। तर या डबल इंजिन सरकारने ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणी न मागता मी 2 लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची ती मी माफ केली होती, मुक्त केलं होतं, तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण ह्या तुमच्या थापा आता खूप झाल्या, नुसत्या घोषणा सुद्धा आता खूप झाल्या। अजूनही 3-3.5 महिने निवडणुकांना आहे, तर तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा। कारण नाहीतर आपल्याला हेही माहिती आहे, आम्ही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये होतो त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक कर्जमुक्तीची घोषणा केली होती, जी अद्याप चालू आहे, पूर्णच झाली नाही। आम्ही जी केली होती ती योजना कर्जमुक्तीची तर पूर्ण केलीच, दुर्दैवाने करोनाचं संकट आलं, त्या काळामुळे 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला द्यायची होती ती आम्ही देऊ शकलो नव्हतो, कारण यांनी गद्दारी करून सरकार पाडलं, पण ती रक्कम याने अडवून ठेवलेली आहे। तर नुसत्या घोषणा करू नका, तुम्ही जर अंमलबजावणी करणार असाल तर माझं म्हणणं आहे की पहिली अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा। कारण आता या सगळ्या गोष्टी होणार, जसं आता आजच एक बातमी आली की एका कंत्राटदाराने शेतकऱ्यावरतीच बंदूक रोखली, पण तक्रार करायची कोणाकडे? कारण मंत्र्यांना इतर कामं बरीच आहेत, त्यांना ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये। आणि असे हे सगळे मंत्रिमंडळात असलेले चेहरे बघितल्यानंतर जनतेचा वाली कोण आहे? जनतेचा वाली कोणी राहिलेला नाहीये।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.